श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? तर आता आम्ही डायरेक्ट संध्याकाळनं ब्लॉग्सची सुरुवात करते. तर कोणाकोणाला कधी कधी असं चपाती भाजी पोळी भाजी म्हणजे खायचा कंटाळा येतो किंवा कधी कधी बनवायचा कंटाळा येतो. तर चला, आज मला तर आलेला आहे. मी आज आता व्हेज पुलाव बनवणार आहे. तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते. आता इथं मस्त जेवढं आहे तेवढ्या भाज्या घेतल्यात मी सगळ्यात. फ्लावर आहे, टोमॅटो, कांदा, मिरची, सगळ्या भाज्या घेतल्यात, गाजर आहे, मटर पण टाकलं आहे थोडासा. आता सगळ्या भाज्या छान चिरून घ्यायच्या. आता इकडं कांदा चिरून घेते, बाकीच्या भाज्या चिरून घेतलेत. आता मस्त व्हेज पुलाव बनवणार आहे किंवा मसाले भात पण बनवू शकताय. तर कांदा चिरून घेतला आहे, आता उभ्या साईजमध्ये घेतला आहे एक मोठा कांदा. आता भाज्या वगैरे स्वच्छ धुवून घ्यायच्या. त्याला आता मी फोडणी देते. आता कुकरमध्ये तेल टाकले. तेल छान तापले की त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे. परत जिरे मोहरी टाकायची. जिरे मोहरी छान तडतडून द्यायची. आता मस्त कांदा टाकूयात त्याच्यामध्ये. भरपूर असा कांदा टाकला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता. एकदम झटपट होते. आणि आता कांदा थोडासा लाल झाला की त्याच्यामध्ये भाज्या टाकून घेऊयात. मस्त फ्लावर स्वच्छ धुवून घेतला आणि फ्लावरना थोडंसं कोमट पाण्यामधून काढलं आहे मी. कधी कधी खराब असते, ताळ्या असतात, तर थोडे वेळ हळद आणि म्हणजे कोमट पाण्यात टाकून दिलं. थोडंसं मीठ आणि हळद ठेवले. आता मस्त भाज्या थोड्याशा वाफवून द्यायच्या. आता त्याच्यामध्ये मीठ टाकूयात म्हणजे पटकन शिजतात. चवीनुसार मीठ ॲड करायचं. आता इथं मसाला ॲड करते. व्हेज बिर्याणी मसाला ॲड करते थोडासा. टेस्ट छान लागते. आणि थोडंसं काळं तिखट ॲड करते. आता मिक्स करून घेऊयात छान. 2-3 मिनटं छान मसाला परतून घेऊयात. आता 2-3 मिनटं छान परतल्यानंतर तांदूळ भिजवून ठेवले होते मी थोडा वेळ, एक 10 मिनटं. आता ते तांदूळ टाकून घ्यायचे. परतून घेऊयात छान तांदूळ 1-2 मिनटं. म्हणजे त्याला मस्त मसाला लागते, कोटिंग होतं तांदळाला पण. आता 2 मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून, थोडंसं म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकूयात कुकरमध्ये. जेवढं आपल्याला भात शिजायला लागतं तेवढं पाणी टाकून घेऊयात. आणि झाकण लावून एक 3 शिट्ट्या काढून घेऊयात कुकरच्या. चला, आता बाकीचं पण आवरून घेते लगेचच. आता उन्हाळा चालू आहे तर मस्त असं थंडगार काहीतरी खायची इच्छा होतेच आपल्याला. आणि मस्त कोशिंबीर करणार आहे मी आज. एकदम रिफ्रेशिंग वाटतं. आणि खरंच काकडी वगैरे हे सलाड तर गेलेच पाहिजे उन्हाळ्यामध्ये. आणि कोशिंबीर तर एकदम हेल्दी पण आहे. आणि पुलावसोबत एकदम बेस्ट ऑप्शन आहे तोंडी लावायला. तर आता इकडं मी काकडी चिरून घेतली, गाजर चिरले आणि कांदा चिरले. मिडियम साईजमध्ये चिरून घेतलं आहे सगळं. आता मी ह्याच्यामध्ये दही ॲड करते आणि 2 चमचे साखर ॲड करूयात. छान फेटून घेऊयात. मस्त असं सगळं मिक्स करूयात. साखर टाकल्यामुळे 2 मिनटं हलवून घ्यायचं. छान मिक्स करूयात. त्याला आता 2 मिनटं मिक्स करून झाले. आता ह्याला मी तडका देऊन घेते. अशी पण छान लागते, पण मला तडकावाली आवडते. आता थोडंसं तडका पॅनमध्ये तेल टाकले. तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात. आता मोहरी थोडीशी तडतडून द्यायची, म्हणजेच टेस्ट छान लागते. नाहीतर कच्ची असेल तर असं कडू लागते मोहरी. थोडीशी छान तडतडून देऊयात. गॅस फुल केला मी आणि त्याच्यामध्ये एक मिरची टाकली चिरलेली. आता ही कमी तिखटवाली मिरची. आता तडका रेडी आहे. कोशिंबीरमध्ये टाकून घेऊयात. आता मिक्स करूयात. दाखवते तुम्हाला पण. थोडी सुंदर टेस्ट लागते. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. हे बघा,
आणि फ्रीजला ठेवून देते 10 मिनटं. 10-15 मिनटं ठेवून देते, म्हणजे जेवताना परत काढते. माझ्याकडे एक बॉटल शिल्लक होती, तर आता मस्त मी ह्याच्यामध्ये एक मनी प्लांट लावलं आहे. फ्रीजवरती असं थोडंसं रिकामी जागा होती, तर तिथे लावला आहे मनी प्लांट. खूप छान दिसते. हे बघा किती सुंदर वाटते बघा. आणि पाण्यामध्ये लावलं आहे. आणि छोटे छोटे फंटे घेतलेत, खूप छान वाटते. आता इकडे फुलावर रेडी आहे, हे बघा दाखवते. मस्त मोकळं मोकळं झालं. आणि टेस्ट पण खूप छान झाली होती. तुम्ही नक्की ट्राय करा. ही झटपट होते. कधी कधी ना भाजी चपाती खाऊ नाही वाटत आहे. चला तर माझं तर कम्फर्ट फूड तयार आहे. म्हणजे माझ्यासाठी तर खूप कम्फर्ट आहे हे मसाले भात किंवा व्हेज पुलाव. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला ब्लॉग आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी. बाय.